प्रकार घडला तुमच्यासोबत काल? काल आमचा बॉम्बे हायकोर्टचा पेपर होता जामरून परांडे वाशिम येथे. तर त्या सेंटरवर एवढ्या निकृष्ट दर्जाचे कीबोर्ड असे होते का त्या कीबोर्डचे बटन सुद्धा प्रेस होत नव्हते. आणि जर आम्ही कीबोर्ड चेंज करून मागला तर याच दुसऱ्या विद्यार्थ्याचा कीबोर्ड आम्हाला आणि आमचा कीबोर्ड त्याला, असा हा प्रकार होता. आणि जर आम्ही आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला अक्षरशः पोलिसांची धमकी देण्यात आली, तर तू जर जास्त काही करशील तर तुझं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तुझं नाव हे करीन आणि तुला एक्झामवर डिस्क्वालिफाय करण्यात येईल. त्यामुळे आम्ही कुठल्या डिपार्टमेंटची एक्झाम होती? बॉम्बे हायकोर्ट. अच्छा. बॉम्बे हायकोर्टची एक्झाम होती आणि जसं यांनी सांगितलं हा माझ्या सेंटरवर होता. माझ्या पुढच्या मुलाच्या कीबोर्ड अक्षरशः 3 मच्छर निघाले. त्यांनी जेव्हा रिक्वायरमेंट केली की मला कीबोर्ड चेंज पाहिजे, तर तिथनं त्याला काय सांगण्यात आलं की आम्ही प्रत्येकालाच कीबोर्ड चेंज करून देऊ का म्हणे. आणि जसे कीबोर्ड तुम्हाला तसे मारावं लागेल म्हणे. दुसऱ्या एका मित्राचा माझा प्रॉब्लेम होता, त्याचा डी प्रेस होत नव्हता. ठीक आहे. आणि 2 बेस सोडून एक मुलगी होती, तिच्या के प्रेस होत नव्हता. तर त्यांनी काय केलं, याचा कीबोर्ड काढून तिला आणि तिचा याला दिला. म्हणजे प्रॉब्लेम तर तोच राहिला ना, प्रॉब्लेम तर सॉल्व्ह नाही झाला ना. आणि ऍट दी एंड ऑफ एक्झाम आम्ही जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथं माननीय जिल्हा न्यायाधीश आले होते. त्यांनी अक्षरशः आमचा एकही शब्द ऐकून घेतला नाही आला. आणि जो मुलगा बोलासाठी उभा होत होता, याचं नाव लिहून घ्या रे, याचं नाव लिहून घ्या, याला आपण नंतर बघू, हे असं बोलल्यावर कोण विद्यार्थी आवाज उठवणार आहे? कोणकोणती खंडपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये? 3 खंडपीठ होते, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि आपलं नागपूर खंडपीठासाठी. मी मुंबई खंडपीठासाठी फॉर्म भरला होता. ओके. एक्झामही झाला. आम्हाला जे शेवटचा जो लिस्ट लागला होता 67 मार्कांवर, आम्हाला मार्क 10 मार्क जास्त आहेत, 77 मार्क आहेत. तर आम्हाला या परीक्षेमध्ये होप होता की आमचं काहीतरी भलं होईल. बरोबर आहे. मी ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये आहे, पुणे जीएमसी ला लागलेला आहे. परंतु काय आहे, मला इकडे म्हणजे याच्यामध्ये इंटरेस्ट होतं की आपण काहीतरी करू शकतो, किंवा घरच्यांच्या अपेक्षा होत्या की अजून काहीतरी नवीन मोठ्या नोकरीवर लागशील म्हणून. आम्ही त्या पद्धतीने मेहनतही केला होता, म्हणजे अभ्यासही केला होता, मार्कही चांगले घेतले होते. त्याच्यानंतर टायपिंगचाही प्रॅक्टिस एवढं केले, जवळपास 8 महिन्यापासून मी नोकरी करत करत टायपिंगचा प्रॅक्टिस करत होतो. आणि मला होपही होतं की याच्यामध्ये आपलं 100% सिलेक्शन होईल. परंतु काय झालं सर की तिथे सेंटरवर गेल्यानंतर पहिल्या शिफ्टच्या याच्यामध्ये आम्हाला समजलंय की पूर्ण भोंगळ कारभार चालू आहे. एकतर गुगल मॅपला तो सेंटर नव्हता, आम्हाला सेंटरला जाईपर्यंत सुद्धा आम्हाला खूप त्रास झाले. त्याच्यानंतर मग तिथे गेल्यानंतर जे पहिल्या बॅचचे विद्यार्थी बाहेर पडले ते अक्षरशः रडत होते. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलंय की कीबोर्डचा अशी अवस्था आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथे दुसऱ्या बॅचला जाणार नव्हतो, परंतु ते आम्हाला भीती घालत होते. माननीय जिल्हा न्यायाधीश सुद्धा तिथे होते. ते म्हणत होते की तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर द्या, अदरवाईज देऊ नका. तुम्ही जर पेपर देत नसाल तर तुम्हाला अब्सेंटी टाकण्यात येईल, अशी भीती घातली होती. तर या एक्झामसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागते? ह्या यासाठी एक्झाम क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन व त्याचबरोबर 40ची टायपिंग स्पीड आणि फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये ही क्वालिफिकेशन लागते. व ज्या वेळेस आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो वाशिमला, आणि ते एक्झाम गुगल मॅपला नव्हतंच, जे आमचं सरदार एक्झाम सेंटर सरदार वल्लभभाई पटेल सहकारी संस्था असं त्या एक्झाम सेंटरचं नाव होतं. आम्हाला जवळपास ते सेंटर शोधण्यासाठी 2 ते 2.5 तास तिथे घालावे लागले. एकदम रात्री आम्हाला ते जवळपास 9 ते 10च्या सुमारास ते सेंटर सापडलं. आणि जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, खूप अडचणी आल्यात. कीबोर्ड पासून इव्हन आमचे बायोमॅट्रिक्स पण घेण्यात आले नाही. त्याचबरोबर आमचे डॉक्युमेंट्स पण व्यवस्थित चेक करण्यात आले नाही. त्यानंतर कोणाच्या खिशामध्ये मोबाईल जरी असला असता तो पण चेक केला नाही. मी त्या पोलीसवाल्याला विचारलं मोबाईल आतमध्ये नेऊ का, तेव्हा त्यांनी मला सांगितलं तू बाहेर ठेव मोबाईल. म्हणजे याचा अर्थ हा होता की मी जर त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारलं नसतं का मी मोबाईल नेऊ का नाही, मी सहज मोबाईल मध्ये घेऊन गेलो असतो. किती विद्यार्थी पास झाले, किती विद्यार्थी नापास झाले, अशी माध्यमांमध्ये एक चर्चा आहे. काय नेमका प्रकार आहे तो? हो, आमच्या सेंटरवर सरदार वल्लभभाई पटेल वाशिम, तिथे आम्ही सकाळच्या बॅचला माझं एक्झाम होती, मॉर्निंगच्या शिफ्टला. आम्ही सकाळी तेव्हा तिथे पोहोचलो. तिथे जेव्हा कीबोर्ड आम्हाला देण्यात आले, सगळे धूळ खात कीबोर्ड होते, आउटडेटेड कीबोर्ड म्हटलं तरी चालते. जेव्हा आम्ही प्रेस केले ते पूर्ण प्रेस सुद्धा होत नव्हते बरोबर. त्यामुळे ते एक्झाम त्यांना आम्ही चेंज करण्याचा प्रयत्न केला, त्यांना इंटरप्ट करण्याचा, पण ते चेंज करून काही द्यायला तयार नव्हते. माननीय जिल्हा न्यायाधीश तिथे वाशिमचे आले होते, त्यांनी सुद्धा आम्हाला दांडपट करण्याचा प्रयत्न केला आणि चूप करण्याचा प्रयत्न केला त्यांना. नेमकी आता एक्झॅक्टली मागणी काय विद्यार्थ्यांची तुमची? बस आमची हीच मागणी आहे की अन्याय हा महाराष्ट्रामध्ये सर्वांवरच झालेला आहे. तुम्ही फक्त औरंगाबाद आणि कल्याण इथची एक्झाम रिकंडक्ट करून चालणार नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्झाम झाली पाहिजे. आणि जे प्रत्येक जिल्ह्यात, समजा आपण विदर्भामध्ये वाशिम, भंडारा, वर्धा, अकोला,
या सगळ्या सेंटरना कोणीच म्हणजे लीड करत नाहीये आणि आमच्यावर जर समजा असं झालं तर आमच्यावर तर अन्याय होईल ना. जर एक्झाम रिकंडक्ट होत असेल तर सगळ्यासाठी झाली पाहिजे, बस आमची एवढीच मागणी आहे. आणि पुढच्या वेळेस जर एक्झाम होत असेल ना तर माननीय उच्च न्यायालयानेच घ्यावी अशी आमची विनंती आहे. नोटिफिकेशन पहिला आधी द्यावं 15 दिवसाआधी. माझं सेंटर अकोला होतं आणि मी सेंटरवर जायच्या आधी मला समजलंय की फर्स्ट बॅचचा पेपर खराब दिलेला आहे. सेकंड बॅच मध्ये पण आम्हाला तोच प्रॉब्लेम आला आणि जेव्हा मी की प्रेस करत होतो तेव्हा मॉनिटरला यायला वेळ लागत होता. 2-2, 3-3 शब्द प्रेस झाल्यावर पहिला शब्द प्रेस होत होता, यायला लागला होता तिथे. त्यामुळे ते आणि शिफ्ट दाबून पण आणि जो कॅपिटल आम्ही दाबत होतो करत होतो कॅपिटल शब्द पण येत नव्हता आणि कीबोर्डचा फुल म्हणजे खराब कीबोर्ड होते आणि सॉफ्टवेअरचा पण प्रॉब्लेम होता. आपण गव्हर्नमेंट सर्वंट ऑलरेडी आहात जीएमसी पुण्यामध्ये, तुम्ही आता नवीनच लागलोय सर. नवीन लागले. हा. काय हे प्रॉब्लेमेटिक का होतंय नेमकं डे बाय डे? काय असं सर काय होतंय exam? कोणाचं तरी नियंत्रण असायला पाहिजे, ते नाही आहे हा, सर. योग्य पद्धतीने जसं आता बॉम्बे हायकोर्टचे पेपर म्हटल्यानंतर ते हायकोर्टचं याच्यावर पूर्ण लक्ष पाहिजे होतं. बरोबर आहे. आता काय अभिजित दिप्ते सर जे आहेत, ते सीजेपी पार्टीचे जे संस्थापक आहेत, हा, हा. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ते आंदोलन केलेत. त्याच्यामुळे हे सगळं छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा कल्याण म्हणा हे समोर आलंय. समोर आलं. परंतु जसं वाशिम आहे, अकोला आहे, बाकीचे जे जिल्हे आहेत तिथे सुद्धा हाच प्रकार घडलेला आहे. परंतु तिथे आवाज उठवणारे कोणी नसल्यामुळे Correct आहे. हे वास्तवात समोर आलं नाही सर. आणि बाकी काय विषय कसं झालाय की आम्ही तिथे आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होतो तर पोलिसांना ते स्वतः जज सांगत होते की त्यांचं मोबाईल हिसकून घ्या रे, व्हिडिओ काढू देत नव्हतं. ते हे त्यांना अधिकार नाहीये. तर ते स्वतः जे न्यायालयाचे लोक आहेत ते सुद्धा आमच्यावर हॅरेसमेंट केलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. तर माननीय आपलं उच्च न्यायालयाने याच्यामध्ये प्रकर्षानं दखल घेऊन जिथे जिथे परीक्षा झालेल्या आहेत ते सर्व परीक्षा रद्द करून टायपिंगचा परत परीक्षा कंडक्ट करायला पाहिजे आणि लवकरात लवकर करायला पाहिजे. आणि जिल्हा न्यायालयाला घ्यायला पाहिजे आणि ऑफलाईन पद्धतीने घ्यायला पाहिजे. जमलं तर जिल्हा न्यायालय किंवा उच्च न्यायालयात घेतलं तरी आम्हाला काही इश्यू नाहीये, फक्त त्यांनीच कंडक्ट करायला पाहिजे. हायकोर्टाच्या एक्झाम मध्ये जर या पद्धतीचे प्रॉब्लेम्स होत असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा? ज्या न्यायपालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येक नागरिकाला न्याय मिळतो त्या डिपार्टमेंटचे खंडपीठाचा जर विचार केला, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल आणि मुंबई असेल, या 3 खंडपीठाची काल संबंध महाराष्ट्रामध्ये एक्झाम कंडक्ट झाली. काही ठिकाणी आता ती एक्झाम पुन्हा होते आहे, पण विद्यार्थी प्रकर्षाने म्हणतात की महाराष्ट्रात फक्त 2-3 ठिकाणीच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये असा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एक्झाम व्हावी आणि कुणाच्या माध्यमातून व्हावी ही सुद्धा अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट.